नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. व्हिडिओ म्हणजे आज कुठली रेसिपी वगैरे काहीच नाही आहे, पण आता 2 दिवस तुम्हाला गावचे व्हिडिओ येत होते. गावी गेली आली, त्यानंतर आता येऊन 4-5 दिवस झाले, पण ते साड्या वगैरे काढणं किंवा दाखवणं काहीच झालं नाही. बाकीचे व्हिडिओ चालू होते किंवा दुसरे माझे घरातले काही कामं चालू होते. तर म्हटलं आता ज्या कोणत्या साड्या आणल्या त्या ताईंना दाखवावं. आणि मग कसं होतं, वरती पसरा दाखवायच्या आज उद्या तर तो वरती पसरा पडलेला असतोय. तर आता तुम्हाला दाखवते आणि लगेच मग साईडला ठेवून देते, जिथले तिथं पसारा निघून जातोय. आता दाखवते कुठल्या कशा आणल्या त्या. तर बघूया आता साड्या. आणि पहिलं सांगते ताई, आता मी असं अजिबात ठरवलेलं नव्हतं साड्या वगैरे घ्यायचं. मेन म्हणजे साहेब पण नव्हते बरोबर, पण आता तिथे गेले आणि मला बहिणीला वगैरे पण साडी घ्यायची होती. आणि एकदम जवळ होतं गणपती बाप्पाचं मंदिर आणि येवल्याचं एकदम थोडंसंच अंतर, खूप जास्त नाही आहे. बोलले आता पुन्हा पुन्हा जायला होणार नाही आपल्याला पण इतक्या लांब. मग आता पुढचे आपले काही नियोजनं असतात, पुढे सणसूद काय आहे ते, त्या हिशोबाने मी पुढच्या नियोजनाने साड्या घेऊन आलेत की बाबा इकडे पण घ्यायच्याच असतात. त्यापेक्षा आता तिथं गेले तर तिथलं येवल्याची साडी म्हणजे छानच नाही का अशी. तर त्या हिशोबाने पुढच्या आता सध्या यातली मला एकही साडी नाही आहे सध्या मी घेतलेली, फक्त आणून ठेवल्या. पुढं बघायला होतंय मला कोणाला काय ते सगळं पुढे, पण फक्त आता आणल्यात मी त्या. तर चला आता तुम्हाला दाखवते कोणत्या कशा आणल्या त्या. चला ताई नो. तर आता या आत्ता आणलेल्या साड्या, पहिले जे आणल्या त्या पण दाखवणार आहे, कारण जर कोणी नवीन ताई बघत असेल तर त्यांच्यासाठी. हा कलर माझे पण आणलेला मी, पण हा थोडा कॉस्टली आहे आणि मागचा थोडासा याच्यामध्ये होता. आता किंमत वगैरे सांगत नाही का, तर मला ही कोणाला तरी द्यायची आहेत, पण मागच्या ह्याच्यापेक्षा ही पॅटर्न पण वेगळा आहे आणि किंमत पण जास्त आहे याची जास्त आहे. तर ही मला कोणाला तरी द्यायचं आहे, आपले जवळची व्यक्ती आहे त्यांना द्यायचं. ते कोणाला देईल ते तेव्हा सांगेन मी तुम्हाला. तर हा पिंक कलर आणलाय असं बघा. याला सेमच ब्लाऊज आहे, ब्लाऊज सेम आहे याला. पदर वगैरे बघा. आता मी खोलत नाही द्यायच्या, म्हणून आज एक पण खोलणार नाही मी, त्याची घडी नाही खोलणार आहे. असे गोंडे पदराला गोंडे आणि ब्लाऊज सेम आहे याला. हे बघा असा बुट्टीचा ब्लाऊज आहे. तर हे मी कुठली आता घडी वगैरे उस्तरत नाही याची, हे असेच ठेवते. हा झाला एक पिंक कलर, तो द्यायचा आहे. तो एक फिक्सच देण्यासाठीच आणलेला आहे मी वेगळा. आणि त्यानंतर बघा हे कलर मी हे जवळ 2-3 कलर एक सारखे आणले. हे पुढचं तुम्हाला बोलले, पुढचं काही नियोजन आहे त्यासाठी थोडंसं काहीतरी सेम असावं म्हणून मी हा एक कलर घेतला. हा प्रॉपर मला असं वाटतं ताईंनो, हा मोरपिसी कलर मला आवडतो, पण तुम्हाला द्यायला पण आवडतो आणि मला स्वतःला घालायला पण आवडतो. तर हा आहे मोरपिसी. याला पण ब्लाऊज सेम आहे, अशी छोटीशी किनार आहे, छोटी म्हणजे छानच आहे, सेम आहे वर खाली म्हणजे एकसारखी, किंवा अशी नाही का असती कमरेला खोचायला छोटी आणि खाली मोठी, तर तशी नाही, सेमच आहे. ब्लाऊज पण याचं सेम आणि पदराला गोंडे. हे बघा पदराला गोंडे, ही अशी छान सगळे असे गोंडे आहेत. आणि भरलेला पदर, हे बघा भरलेला पदर आहे, मी खोलत नाही पूर्ण. हा थोडासा वेगळा पॅटर्न घेतलाय मी. तर याच डिझाईनमध्ये याच कपड्यामध्ये मी हे 2 घेतले, फक्त कलर चेंज घेतले. हे बघा कलर चेंज आहे, डिझाईन एकच सारखी आहे. याला सेम डिझाईन, फक्त कलर चेंज, किनार वगैरे एकसारखीच आहे. याला पण ब्लाऊज सेमच आहे. तर म्हणून तुम्हाला पुन्हा सांगते असं पुढचं काय आहे आपलं हे, तर त्या हिशोबाने असं मी छान विचार करून घेतले हे कलर कोणाला कसं काय ते. याला पण भरलेला पदर आहे छान असा. हे बघा जवळून दाखवते, थोडीशीच घडी उचकवली मी, पुन्हा करून ठेवते. असं हा छान पदर आहे मस्त, तिथे बघून घेतलंय मी सगळं. आणि ताईंनो आज यांच्या किमती मी सांगत नाही, हे आपल्याला द्यायच्या आहे पुढे बोलले तसं, तर आज मी याची किंमत सांगत नाही. तर तुम्ही समजून घ्या की माझ्या स्वतःच्या जे असते त्यांची किमती मी सांगते. हे बघा त्यांच्याच थोडासा मिळता जुळता हा कलर एक घेतलाय मी, आणि याची बॉर्डर वेगळी आहे यापेक्षा. हे बघा कलर थोडा मिळता जुळता, फक्त बॉर्डर जरा वेगळी याची भरलेली बॉर्डर आहे.
आणि याला पण सेम गोंडा आणि पदर आहे असा असा पदर आहे भरलेला. आणि ब्लाऊज याला हा पिंक कलरचा आहे. याचं कॉम्बिनेशन आहे. त्याला सेम ब्लाऊज आहे. या साड्यांना सेम ब्लाऊज आणि याला कॉन्ट्रास्टमध्ये याला पिंक पदर येतं. याला ब्लाऊज पण पिंकच आहे. तर असा आता मध्ये ब्लाऊज पिंक कलरचा आहे पूर्ण प्लेन. तर खोलत नाहीये. हिला पण असंच ठेवते. तर हे झाली. हे 3 झाल्यात ह्या काहीतरी नियोजनाच्या आपल्या आहेत या. आणि हे जे मला जे खास आहेत त्यांच्यासाठी आणलेत मी. तिथून विचार करून घेतला कलर. ते गिफ्ट आहे कोणाला तरी द्यायचं. आणि हे झाले. या 3 झाल्या वेगळ्या. आणि त्यानंतर आणि 3 वेगळ्या आणल्यात मी. दाखवते तुम्हाला. पॅटर्न थोडेसे वेगळे याचे. हे आणि ते थोडंसं वेगळं आहे जरा. हे बघा. तुम्ही बोला डार्कच कलर का तर मला नाही झालं. हे बघा ताई कमरेला ही छोटी किनार खोचण्यासाठी आणि ही मोठी. हे माझ्यासाठी नाहीये म्हणून मी तुम्हाला. हे बघा हिरवा पदर आहे त्याला. पदर पण हिरवा आणि ब्लाऊज पण हिरवाच आहे. सेम आहे म्हणजे पदरासारखाच ब्लाऊज आहे याला किनारीसारखा. भरलेला पदर आहे छान मस्त बघा. या पण माझ्यासाठी नाही एवढं सांगेल फक्त. एवढ्या साड्यांमध्ये फक्त कदाचित एकच असू शकते माझी ताईनो. आता याच्याकडे मी व्यवस्थित करेन. फक्त तुम्हाला दाखवते. हा आहे राणी कलर मस्त असा उठून दिसतो. आणि पुन्हा हा डबल कलर होत आहे. पण जे कोणासाठी आहे ते असं विचार करून असे कलर घेतलेत मी. हे बघा याला पण अशी छान बॉर्डर. गोंडे प्रत्येक साडीला पदराला गोंडे आणि भरलेला पदर. भरलेला पदर आहे. हिला पण पिंकच ब्लाऊज आहे. हिला हिरवा ब्लाऊज आहे आणि हिला पिंक ब्लाऊज आहे बघा. तर ही भरलेल्या पदरासारखीच ब्लाऊजचा कलर आहे सेम. आणि छान असे गोंडे वगैरे मस्त. आणि नाजूकशी किनाऱ्यावरती. मला असं वाटतं दोन्ही पण खालीवरती तिची छोटी आहे किनार आहे आणि याच्या दोन्ही सेमच आहे. एकसारख्याच आहे. हे आणल्यात. ह्या अशा वेगळ्या पॅटर्न मध्ये 3 आणल्यात मी. हा थोडासा वेगळा कलर घेतलाय. आता याला कसा कलर म्हणणार तुम्ही. गोल्डन पण नाहीये पिकलेला आंबा पण नाहीये पण वेगळा कलर आहे. कॉन्ट्रास्ट पण वेगळंच आहे याला बघा. याला कोणतं म्हणू शकतात. कोणतं कॉन्ट्रास्ट सांगत आहे ना मला तुम्ही. हे बघा असं कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे मला काय बॉटल ग्रीन पण समजेना आणि काही होईना. बघूया कोणते तुम्ही सांगा मला. याला ब्लाऊज असा हा ब्लाऊज आहे. हा साडीचा खोचण्याचा भाग आहे आणि हा ब्लाऊज आहे आणि हा पदर आहे. हा पदर आहे म्हणून मी जास्त असं खोलत नाहीये. त्या असं कॉन्ट्रास्टमध्ये हे आपण. हे बघा हे 3 पॅटर्न वेगळे. तर बघा तुम्हाला सांगते पुन्हा. हे 3 जे आणलेत ह्या वेगळ्या आहे. कसे काय वाटले. मला हा कलर आवडला तरी माझ्यासाठी नाही येत आहे ना. मला आवडला तरी नाही माझ्यासाठी. कारण साहेब जर असते तर त्यांनी जो पाहिजे तो घेतला असता. म्हणून मी माझ्या आवडीचं काहीच घेतलं नाही. जे काय नियोजन आहे त्या हिशोबाने घेतल्यात. मी माझ्यासाठी कुठलीच नाही. मी म्हटले जे उरेल सगळं काय होऊन मला जे उरेल ती मी घेणार. तर तुम्हाला कोणती साडी आवडली कोणता कलर आवडला मला नक्की सांगा. ह्याच्यातल्या ह्या झाल्या नवीन मधले. हे बघा ते 3 आणि ह्या 4. हे झाले तसे 4 बघा. हे 4 कलर झालेत. आणि आता तुम्हाला दाखवते. ज्या नवीन ताई असेल त्यांनी मागच्या साड्या बघितल्या की नाही माहिती नाही. आता 15 दिवसापूर्वीच मी आणल्यात. आता हे नंतर आवडते. आता 15 दिवसापूर्वी ज्या साड्या आणल्यात त्यांनी हे बघा यांचे फक्त ब्लाऊज काढून घेतले. अजून मी ब्लाऊज वगैरे शिवायला दिले नाही. वेळ नाही. ही दीदीने घातलेली आपली पाडव्याला. आता गाडी वजन करायची उलट अशी घडी करून ठेवली सरळ नाही केली. ही दीदीने घातलेली
हिचं कॉम्बिनेशन असं आहे ब्लाऊजचं. तर ही साडी बऱ्याच ताईंनी बघितली असेल. दीदीचं आपलं गुढीपाडव्याच्या व्हिडिओवर दीदीने घातलेली साडी ही. हिला ठेवते साईडला झाली. आणि ही एक हिचं कॉम्बिनेशन असं येलो, हिचा येलो ब्लाऊज आहे. हे बघा मी अजून काहीच केलं नाही, फॉल बेडिंग काही सुद्धा केलेलं नाहीये. या झाल्या, या माझ्या होत्या या म्हणून मी साईडला केल्या. हे झाल्या त्या दोन वेगळ्या. आणि पहिल्या ज्या ताईंनी बघितल्यानंतर त्यांच्यासाठी सांगते. या बघा 15 दिवसापूर्वी गेले होते त्यावेळेला मी ही ग्रीन कलरची एक साडी घेतलेली. ही आपण घेतल्या काहीतरी कारणानेच घेतलेली आहे मी. हे बघा ही एक पिंक वाली, तुम्हाला ती पिंक बरोबर दाखवली, पण ही थोडीशी वेगळी आणि ती जरा वेगळी आहे बघा. ही अशी पिंक आहे. पिंक कलर म्हणजे मला खूप आवडतो, काय माहिती. ग्रीन पिंक आणि हा एक ठरलेला कलर आहे. हा जाणार आहे कुठे तुम्हाला दिसेल, हा कोणासाठी आहे आणि कुठं जाणार हा कलर तुम्हाला सांगेल. पण हा पण छान कलर होता. आता मी शोधत होते पुन्हा हा कलर, पण तो नव्हता. त्याचे ब्लाऊज असे ते भरलेले इथपर्यंत ब्लाऊज मोठे, ते मला नको होतं. हे साधं सिंपल असं ना, हे छान वाटतं. तर हा कलर बॉटल ग्रीन म्हटले, कोणता बोलले ताई मला माहिती नाही, आठवत नाही कोणता. हा एक पुन्हा मोरपीसी कलर. हा हे बघा, हे काय काय बघून बघून उचकून ठेवलेले. यांचे सगळ्यांचे पदर वगैरे भरलेले मी मागच्या दाखवले ताई ना. सगळ्यांचे पदर असे भरलेले आणि यांना ब्लाऊज सेमच आहे. तर हा मोरपीसी कलर झालेला. हे मागच्या वेळेस आणलेल्या मी. या 4 आणि त्या 2 6 साड्या मागच्या वेळेला आणलेल्या मी. तर मला बऱ्याच ताईंनी मला सांगितलेलं की ताई तू ग्रीन कलर घे. तर यांच्यामधली एक आणि त्यांच्यामधली एक मी अशी घेणार आहे ताई नो. मला कोणी नाही दिली तरी मी घेईन. साहेब बघताय तिकडनं. तर बऱ्याच ताईंचं मला हे होतं की तू ग्रीन कलर घे, तर मी हा मीच घेणार आहे. पण अजून आहे पुढे, अजून ब्लाऊज वगैरे शिवायला दिले नाही काही. तर ठीक आहे, आता हे सगळं पॅक करून ठेवते. आणि कोणतं कुठे कोणाला देईल काय करेल तर ते तुम्हाला नक्कीच सांगेन. आता हे सगळं बघा जेवढं आणलंय पसारा, हे दुकानच झालंय आपल्याकडे साड्यांचं. मला तर असं वाटतं ना मी साड्या विकायला चालू केलं पाहिजे, एवढं आणते तिकडनं. जेवढं आलं तेवढं मीच घालेल नाही का. यश असतोय मला तिकडं. बरं ठीक आहे, असू द्या चालेल. आता ताईंना तुम्हाला मागच्या आणलेल्या त्या पण साड्या दाखवल्या. त्यातल्या तुम्हाला सगळ्यांना साड्या आवडल्या. तर कोणत्याच साडीला कोणी नाव नाही ठेवले, छानच होत्या बोलल्या. आणि आता थोडंसं वेगळं पॅटर्न 2 प्रकारच्या आणल्या. याच्यामध्ये पण मला सांगा तुम्हाला कुठली साडी आवडली, कशी काय. आता यांच्या किमती नाही सांगू शकत मी, काय करणार आहे. यांच्यात तुम्हाला सांगितलेलं मागेच, तर यांच्या किमती नाही सांगू शकत. तर असू द्या ठीक आहे. कोणता कलर आवडला, कोणती साडी आवडली मला नक्की सांगा. तर चल आता लवकर काही एवढं जाणं होणार नाही म्हणून मी एक्स्ट्रा थोडेसे आणून ठेवले आहे. असतं ना आपल्या घरात काही ना काही नियोजन असतं आपले, त्यासाठी आणून ठेवले. तर चल आता हे सगळं पुन्हा व्यवस्थित पॅक करते ताईंनो. आणि साड्या बघूनच बरं वाटले. काम तर खूप पडलेले, पण साड्या दाखवणं पण गरजेचं होतं का. तर एवढे 8 दिवस व्हायला आले साड्या आणून, तर दाखवलेल्या होत्या म्हणून. तर चला ताईंनो, जर तुम्हाला आवडल्या असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.